कारण मी मंगळवारच्या बैठकीत सांगतो. राजश्री शाहू महाराजांनी त्याच्यात खूप ही आहे पुणे कोल्हापूर ते म्हणजे अधिकृत रेकॉर्ड आहेत सरकारी दस्तऐवज त्यात खूप कल्याण त्या दस्तऐवजाला त्रास पण नाही ना, नावासकट आहे. हां तेच प्रॉब्लेम झाला इकडं आपल्याकडे संख्या फक्त त्या संख्येकी आहे ना. ते काय होतं अधिकारी काय करायचे पहिले एखाद्या गावात समजा 30 कुणबी आहेत मग ते काय करायचे त्यांना कोण सारा देतोय पहिली ती वसुली असायची ना महसूलची शेतसारा म्हणायचा तर मग ते हे देते मग त्यांचं नाव घेऊन टाकायचे मग इथं एका गावात 30 कुणबी आहेत शेती कसणारे आणि प्रत्येक राजवट तीच करायची इंग्रज असला तेच करायचं फक्त इंग्रज थोडा चाबरा होता ते नाव असं येत लिहायचं आणि बाकीच्या राजवटी नाव असं कुठले येत नव्हतं फक्त संख्या. हां तेव्हा मात्र राजवट कोणाची पण असो पण लेखा जो काही इंग्रजच ठेवायचा सत्ता जरी इकडं दुसऱ्याची असली तरी सगळं नियंत्रण तीच ठेवायचं ते असं करायचं मग मिरज संस्थान असो मौंचं संस्थान असो राज्य त्यो करत नसला त्या परिक्षेत्रात पण लक्ष नोंदी लेखा जो का तेव्हा ठेवा कोणाला किती मिळकत आहे या हिशोबाने तेव्हा मग त्यांच्याकडून कर घ्यायचा लोकांकडून घेण्याऐवजी तसं व्हायचं मग यांनी काय करायचं 30 नावं टाकायची मग 2 लाख इथं संभाजीनगर जालना जिल्हा एक होता 2 लाख कुणबी मग इथं 2 लाख कुणबी असं करायचं अरे पण मग आमचं म्हणणं आहे आम्ही नाही ना कुणबी आणि मराठी आहेत ना नाही ना हे कुठे गेले ते तर सांगा हे कुणबी कुठे गेले 2,56,000 जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यात गॅजेट मधला आकडा कळलं ना. ते कुठे गेले हे म्हणणं आहे आमचं आम्ही नाही तर नाही मग हे कुठे आता नांदेडला 2,13,000 कुणबी गॅजेटमध्ये दाखवले आमचं म्हणणं आहे जे मराठी आहेत ना आत्ता ते नाही ना मग हे कुठे नाही, परवा विखे पाटील साहेबांनी म्हणून फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत बसून नाही आधी तुम्हाला एक गोष्ट कळाली तरी खूप झाली आमचं म्हणणं आहे अधिकारी कन्फ्यूज करतात ते झालं ना. आणि एवढं जरी कळालं तरी तुमच्या लक्षात येईल की हे भांडण सरकारमध्ये लागण्याचं कामच हे समाज आणि आम्ही पण ते तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न केला. हे अधिकारी बदमाश खाली. मी सांगत होतो त्या टायमाला ऐकत नव्हते म्हणून तर मग तुम्हाला घोडे लावा लागायचे तुम्हाला म्हणजे सरकारला मग तुम्हाला बोललो की तुम्ही म्हणायचं माहिती कुठंतरी अंदाजा दिसतोय आणि मग तुम्ही शोध घ्यायला सुरुवात केली तुम्हाला अधिकारी सापडला की ह्यो खरा मध्ये वादळ आमदार सरकारपेक्षा मोठा झाला का अधिकारी नाही विभागीय आयुक्त आता साहेब म्हणले तसं नाही, तो चांगला आहे. नुसते आपल्याबद्दलच नाही सगळ्याच विभाग. राज्यातले युकून हे काय शाळा करते सरकारचं जर एखाद्या समाजाचं भांडण लावते सरकारपेक्षा मोठे झाले का एखाद्या मंत्र्याने जर त्यांना आदेश दिले तर नाही ऐकत तू नाही ऐकत मी सरकारपेक्षा मोठा झाला तू हे प्रॉब्लेम यायला लागले आणि ते दुरुस्त झाले म्हणजे मग काय होत नाही बरी संख्या बी लई घेणं असं बी नाही की दखल नाही घेण्यासारखा समाज बी नाही ना समाज बी अर्ध्याच्या पुढे राज्यात हे सांभाळ म्हणजे एखादे तुम्ही 100 सांभाळणे त्यापेक्षा एक सांभाळायला परवडत होईल म्हणजे ही जात म्हणजे मी राजकीय असं बोलल्यासारखं होतं थोडक्यात हे पण हे पण सत्याचे 100 एखाद्या सांभाळण्यापेक्षा एक मराठा जात जरी सांभाळली तरी 100ची बरोबरी एकटा करतो ते नाही केलं का मग ते लोकात नाराजी जाते पुन्हा पांगापांगी आणि ते होऊ नये एवढंच म्हणणं होतं तरी एक दिवस उन्हात बसेलच ना सरकारने लय कलाकार आहे सरकार बस म्हणले जसे कसं लागत आहे पावसात बसले उन्हात बसले थोडं उन्हात बी पण उन्हात एक बाबा तुमचा आमचा गैरसमज तर दूर झाला. हा नाही ते बघा तळमळ माझी पहिल्यापासूनच ना भाजप आहे ना शिवसेना ना राष्ट्रवादी काँग्रेस माझं पहिल्यापासून म्हणणं आहे की समाजाच्या लेकराला द्या आणि त्याचं हाय तेच द्या परत कुणाचं देऊ नका 5 एकर जमीन जर मराठा मागतोय अजिबात देऊ नका त्याचा 7 वारा असेल तर 100% कुणाची घेऊन नका देऊ आणि मग नोंदी सापडल्या म्हणजे ते आमचा दस्तऐवज झाला सरकारी जर सरकारी दस्तऐवज मान्य नाही करायचा तर ज्याचा दस्तऐवजच नाही त्याचं सरकार कसं काय मान्य करतं हे भांडण होतं ते पण भांडण नाही लाडभाऊ मी खरं सांगतो ते बी भांडण नाही तुम्ही ओबीसींना देऊ नये या मताची अजिबात नाही द्या कारण त्यांना 89 पासून दिलं आम्ही कधी मराठ्यांनी मोर्चा नाही काढले देऊ नका कधीच नाही काढले कारण लोकांच्या लेकरांचं वाटलं नाही करायचं आम्हाला गरिबाचे त्यांची कुठेच ओळ नाही आहे नोंदीची तरी दिले आमचं म्हणणं आहे मग तुम्ही आम्हाला विरोध करू नका आमचे रेकॉर्ड सापडणार राहू तुम्ही रेकॉर्डला विरोध करतात म्हणजे ही कोणची नीती मराठा समाजाने तुम्ही अडचणीत होतात त्या टायमाला सगळे वारा अंगावर झेलले
सगळे. आज आमच्या लेकराला लागतं, तुम्ही धडक नाही म्हणता. बरं म्हणा तुम्ही, जर आमचं नसेल तर असल्यावर तर नको म्हणू नका ना. कोल्हापूरसारख्या संस्थांचं नको म्हणता तुम्ही, मला रावगड झालं मग तर. आता 58 लाख म्हणजे तुम्ही शोधले, आम्ही नाही ना. 3 कोटी मराठीचं कल्याण होतं, 58 लाख किती कल्याण झालं लेकरांचं. तुम्ही ते देऊ नका म्हणता. बघा राग नाही येणार का असं, कारण 58 लाख नोंदी सरकारनं शोधल्या आणि ते प्रमाणपत्र देऊ नका म्हणता हो. का मग असं ओबीसीचा नेता असू शकतो का? त्यांनी म्हणलं पाहिजे द्या, सापडलेलं द्या. एक्स्ट्रा देऊ नका, पण सापडलेलं द्या. हक्काचं द्या. द्या द्या, त्यांच्या 2 सापडले म्हणल्यावर द्या. कारण ते रेकॉर्ड झालं. आमच्या वावरात शेजारी त्यांचं बी 2 एकर निघाल, द्या. आमच्या लेकराला नको. आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हतं म्हणून 13 आणि आमच्याकडे होतं. पण आता जर सापडलं असेल तर माझं 5 हे 2 एक्स्ट्रा आहे, म्हणजे 7 आहे. ती 5 तुमचं, 5 माझं म्हटलं द्या, 2 तुम्ही तुमचा घ्या. असं कुठं म्हणते? आमच्यात नको घुसू म्हणते, म्हणजे नोंद सापडून घुसू नका. म्हणजे असं कसं होईल हो? हे तर आमदार आहेत. मला त्याविषयी एक ते शब्द लागला, आमदार बोलतोय, साधा आमदार बोलतो. तुम्हाला लगेच मला लागले ते पत्रकार की तुम्ही संविधानाच्या पदावर आहे, तुम्हाला कसं जाते. आणि हे तर मंत्रीपद मोठं आहे का आमदारपद मोठं आहे? ते कसं काय जाते एल्गार सभेला? दुटप्पी भूमिका, म्हणजे आमच्या एका आमदाराविषयी ही भूमिका तुमची, आणि त्यांचे मंत्री हिंडत त्याचं काय? जर हे बडतर्फ होते आमदार असून, तर मग ते मंत्री कसं का होत नाही 7 जण ते? हे पटत नाही बघा, दुटप्पीपणा. खरं बोलावं, त्यांचं करायचंच का तुम्हाला? मंत्री असून आमदार असून तुमच्या समाजाचं काम करा. यांना करायची इच्छा असेल तर हे करतील. इच्छा असेल तर बळच तर कोणीच मराठ्याचा आमदार मंत्र्याला म्हणत नाही कर. इच्छा असेल तर करू द्या ना. तुमची ओबीसी वाहवा झालेली चालती. मी टोकाचा शब्द बोलतो आता. तुमची ओबीसी समाजात वाहवा झालेली चालती. आमच्या 4-2 नेत्याची वाहवा झाली म्हणून काय झालं की आमच्यासाठी करतोय बा, आमच्यासाठी करतोय बा म्हणून द्यायचं नाही बा आमच्या नेत्याला मराठ्याला. धंदे लावलेत. मग मला येतो राग. तरी मी लय संयमान घेतलं. मला काय केलं आता तेवढंच सांगू, थांबव तुम्ही. मला लागलं पुन्हा ते तोंडी व्हायला, म्हणजे ते कमी झालं ना पाणी. मला काय झालं, एक मधल्या काळात 7-8 महिने आंदोलन नव्हतं मुंबईत आल्यापासून. त्यात जरा शहाणे माणसं भेटले आपली समाजात. ते म्हणले तुमच्यावर लय जबाबदारी मोठी समाजाची, तुम्ही काय करा, थोडं आता संयमन घेत जा. कुणी चुकलं तरी बोलत जाऊ नका. थोडं तुमच्या खांद्यावर जबाबदारी. मी झालो शहाणा त्यांचं ऐकून. 7-8 महिने झालं कुणी येतं चढतोय, मलाच घोडी लगेच. म्हणजे मग असं काम झालं ते. एखादा पहिला लय आडमोठा होता किंवा टुकार होता, नंतर एका महाराजाची त्याची भेट झाली. मग महाराजांनी त्याला माळ घातली, मंत्र दिला, गुरुस्थानी झालं. मग ते झाला का बाबा झाल्यासारखा. गण लावला, माळ घातली, मग तो झाला बाबा. अगोदर तो आडमोठा होता, बाबा घातला, त्याला कुणी द्यायला लागलं, झाला का बाबा. पहिले झक मारलेली, मग आता ती बाबा झाला. ते म्हणतो रामकृष्ण हरी नको, तरी बोला ना काही. हे जास्त डाव चालतच झालंय मा. मी गोपडलो सुरूच केलं. हो ना, आता मी सुरू केल्यावर आता बंद होतील ते पुन्हा. ते म्हणते नको नको. मी आता शहाणाच, मला काय आवडलं, ऐकलं पाहिजे 4 शहाण्या माणसं. 50-60 जण आपल्या राज्यात. ते म्हणले नाही, तुमच्यावर लय मोठी जबाबदारी, समाजाच्या लेकराचं कल्याण करताय तुम्ही, तुमच्या तळमळीतून आंदोलन करून. तर तुम्ही थोडं आता काय करा, शहाण्याची भूमिका द्या. मी त्यांना फोन करून सांगितलं, बघावं म्हणलं तुम्ही शहाण्याची भूमिका आणलं, कुणी हे करायला लागले. ते म्हणले तरी एवढं होऊ नका, शांत करा. चहा सांगितलं, तुम्ही आराम करा, मी चहा घेतो, नंतर तुम्ही आराम करा. सांगितलं असं. काहीच नाही, एवढाच निरोप की आहे ते हक्काचं फडणवीस साहेबांना द्या म्हणा. काही समाज आम्हाला काही गरज नाही कोणाचं राजकारणाचं, कोणाच्याच म्हणतोय ना, महाविकास आघाडीच्या ना महायुतीचे. आमच्या समाजातल्या लेकराचं कल्याण झालं बस. समाजाला नको म्हणलं तरी समाज भरभरून देतो तुम्हाला, नको म्हणलं तरी पण ते दिलं पाहिजे. काय करायचं आम्हाला तर राजकारणाचं आम्हाला कुठं ते आधी एवढा. मग ती राग ओली होती पाडीत होत. मग आता काय राग येतो काय. काय आहे का तुमचं चहा आयोस तर हां चला खरं सुरू. थोडं माणसं बाजूला होतं का सगळे?